वास्तव गुलाबी झालंय. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र पहिला आहे, हे गुलाबी वास्तव आहे. महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, हे गुलाबी वास्तव आहे. जीएसटीत पहिले आहोत, उद्योगामध्ये पहिला नंबर आहे, हे वास्तव आहे. 5 लाखाचा आरोग्य विमा देणारं हे पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारं हे पहिलं राज्य आहे. 10 लाख म्हणजे 10 लाख तरुणांना स्टायपंड देणारं, त्यातले 1,80,000 तरुणांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत. 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देणारं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या सरकारने निर्णय घेतला? तो आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतला आणि आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. देशातला लॉंगेस्ट सी ब्रिज करणारं हे MTHL हे पहिलं राज्य आहे. सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं पहिलं राज्य आहे. आणि त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक पूर्ण देशाची 52% गुंतवणूक आपल्या राज्यात आहे, हेही पहिलं राज्य आहे. आणि बाकी तर खूप आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही. हे गुलाबी वास्तव आहे. आणि म्हणूनच अंबादासजी हे सगळं केल्यामुळे एवढा मोठा जनादेश, एवढा मोठा जनाधार आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय महायुतीला मिळालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते. लाडक्या बहिणींना भीक देत आहे का? लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का? 1,500 रुपये म्हणजे काय? 1,500 रुपयात काय होतंय? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1,500ची काय कळणार? 1,500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं. आम्ही देखील गरिबीतून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती. शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय. आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो. मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपरात दिली, हायकोर्टाने पळवलं. आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील. आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले. 5 इन्स्टॉलमेंट परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले. निवडणुकीमध्ये पण जे असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो. मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही ज्या 2.5 वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात. आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका ऐका परब साहेब, तुम्ही वाचलं नाही. तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय. अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय. त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? एवढे नाही. आता खाली बसा. त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्या आधी भाषा करत नाही. तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये. परब साहेब हे बरोबर नाहीये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात. खाली बसा दोघं. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. भाषण पूर्ण होऊ द्या. दोघं खाली बसा. तुम्ही दोघं खाली बसा. भाषण पूर्ण झालेलं नाहीये. परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही. तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात. अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं? त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का?
त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये. नाही, तुम्हाला सहन होत नाहीये सांगा. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा. उत्तर पूर्ण जाईपर्यंत तुमची हे बघा परब साहेब, तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाहीये, हे बरोबर नाहीये तुमचं. उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण झालं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही आरडाओरडा करताय, ही कुठली पद्धत आहे? बरोबर नाही आहे. नाही 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 उपमुख्यमंत्र्यांमध्ये तुम्ही भाषण सुरू करा. हे असं नाही चालणार, असं चालणार नाही. हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये. खाली बसा, बसा खाली, बस. मी आता तुम्हाला अहो 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय. आणि दानवे साहेब तुम्ही पण समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही आक्षेप करता काय हो? काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते, त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होई पण वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. त्याच्याशिवाय तुम्ही असा दंगा करायचा नाही. राईट टू रिप्लाय नंतर आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. तुम्ही भाषण न ऐकता शेरेबाजी करताय, ते बरोबर नाहीये. आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका, खाली बसा प्लीज. नाही, उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा. आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत. परब साहेब दादागिरी चालली आहे तुमची, सभागृहात दादागिरी चालली आहे. नियम तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय. खाली बसा, खाली बसा. परब साहेब सहन होत नाहीये, मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय. खाली बसा, चला बसा बसा, खाली बसा. खाली बसा. सभापती महोदया, परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका. ऐका ऐका, नाही नाही ऐका ऐका, याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे. आता मला काय केलं ते सांगायला नको. आणि टीका केली, म्हणाले काहीच केलं नाही. हे अभिभाषण चुकीचं आहे. या अभिभाषणाचा आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही, असं नाही. आणि म्हणून त्याचं उत्तर गुलाबराव पाटील साहेब त्यांना पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय, त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय. त्यांना असं वाटतं की त्यांचे तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हे पहा, मी असं वाचलं की एक नेते म्हणाले की छगन भुजबळ एकटे असताना सभागृह डोक्यावर घेत होते, म्हणून त्यांचा अयशस्वी प्रयत्न चाललाय. तुम्ही पेशन्स ठेवा. आणि म्हणून पेशन्स ठेवा. आपण तुम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे. आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे, त्यामुळे एकच आहे सभापती महोदया, भाषण ऐकायचं पेशन्स एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी 2.5 वर्षाचं काम, एवढं आम्ही मरमर काम केलं, एवढं प्रकल्प आम्ही राबवले, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या, जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं. आता तुम्ही ते मान्य करायच्या ऐवजी 2.5 वर्षात नाही, अरे बाबा, अरे 2.5 कुठे जायचंय का? आणि म्हणून हे बघा, 2.5 गुलाबराव खाली बसा. नाही सामंत उपमुख्यमंत्री बोलतोय. हे पहा, उपमुख्यमंत्री बोलतायत, तुम्ही खाली बसा. तुम्ही हे बोलणं बरोबर नाही आहे. तुम्ही हे बोलणं बरोबर नाही. खाली बसा. तुम्ही खाली बसा. सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा. तुम्ही खाली बसा. आणि म्हणून तुम्ही खाली बसा. सगळे खाली बसा. तुम्ही खाली बसा. ही कुठली पद्धत झाली? हे अंबादास बस ना. तुम्ही खाली बसा. तुम्ही बोलत राहा. यांचे या बाजूचे बाईक गंमत असतं काय. खाली बस. महाजन साहेब खाली बसा. चला, सत्ताधारी पक्ष खाली बसा. विरोधी दानवे साहेब, तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं, आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे, ही कसली पद्धत आहे बोलायची? बोला. सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल
तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली. मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको, ते रेकॉर्डवर यायला नको. आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा, एवढंच मी सांगतो. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिलं असतं आम्हाला. आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली. तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका. जास्त त्यांना उत्तर पाहिजे ती द्या. भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत. आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता, शांत राहता. आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्याला अस्वस्थ आणि बघा, कारण काही गोष्टी नियम 58 सभापती महोदया आले का? मी म्हटलं अहमदासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून सभापती बोला. महोदया, नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा, परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा. आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला पुढच्या मुद्द्यानं. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया, तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. तुम्ही छातीवर आटवून तुम्हाला मी छातीवर समजते खाली असं. अरे ठीक आहे, बघा शशिकांत शिंदेजी, तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला सांगतो, मी परत एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. मी महाजन साहेब खाली बस. अरे बाबा, आणि हे बघा, तुम्ही पूर्ण करा बस. शिंदे साहेब, परब साहेब खाली बस. शशिकांत शिंदे खाली बसा. चला खाली बसा. परब साहेब सारखं. अनिल परब खाली बसा. अनिल परब खाली बसा. बर 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 बसा. बरं, ही चौकट छापा. काय तुमचा आखाडा चाललाय? बसा बसा बसा, खाली बसा. हा बघा, नाही ते परब साहेब जरा वेगळा मुद्दा. परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना, परब साहेब तुमचा मुद्दा सहानुभूतीने मी विचार करते. सभापती महोदया, शिंदे साहेब बोला. चला. अरे बाबा, ऐका. तुम्हाला आता कळलं, आम्ही त्याला ओळखतो. अहो ऐका, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं. अरे यावेळेस माझी बारी होती. त्यांना मी बनवलं, बोला तुम्ही बना, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हे मला कळतंय. आम्ही टीम म्हणून काम केलं. अरे शंभूराज आणि माझ्या सभापती महोदया, मैफल चालू बसा शांत. आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती?
अरे बाबा, आपल्याला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ. आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली. आणि सभापती महोदया, ते किती काय बोलले असते तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे हे किती. बरोबर बरोबर बरं बरं बरं. अरे बाबा, ऐका ऐका ऐका, आमची हे बाप, प्रेमाविषयी जाहीर चर्चा करायची नसते. हे बघा, शांत राहा. याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा. ए बाबा, तुम्ही मला संरक्षण द्या ताई. संरक्षण याच्यामध्ये एकच आहे, आम्ही टीम म्हणून काम केलं, आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या. मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले, दोन्ही माझे सहकारी होते. आणि अरे बाबा, ते मला नाही रे. आणि म्हणून पदापेक्षा, कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबडा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे. कसा बसायची वेळ आली ओरडून. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी, लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण, थापा मारणारे कोण हे ओळखलं. आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून तुम्ही शशिकांतजी, तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले, लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची. घाबरून मतदान कोण करत नाही. आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याचाच अधिकार असतो. आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील, खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं. नाव घ्या म्हणजे तिकडे नाही बोलत मी, नाव घ्या म्हणजे शांत राहतील. तुम्ही उल्लेख केला, त्याचं उत्तर दिलं की मग त्यांना बरोबर. उल्लेख केला ना मी. आणि म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत. कधी मिळाले होते, कोणी दिले होते, कधी कुठली योजना होती? या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली, 34,000 लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला. सभापती महोदया, म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान, आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला, तिथे जनधन योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव, ड्रोन दीदी, लखपती दीदी अशा योजना केल्या.
केंद्राने, तशाच योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं युवा प्रशिक्षण योजनेच्या बाबतीमध्ये आपला तांबे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही 1.5 लाख लाडक्या भावांना त्याचा फायदा झाला. आज राज्यात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आणि 123 कोटींचं अनुदान वाटप केलं. नुसते योजना नाही केल्या, योजना केल्या नाही तर त्याची अंमलबजावणी केली आणि म्हणून त्याचा ज्येष्ठ 4.25 लाख ज्येष्ठांना त्याचा लाभ झाला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, त्याची खिल्ली उडवली. भले काय फक्त योजनांची वर्षाव चालू आहे, बाता मारतात. या ठिकाणी आतापर्यंत मला माहित नव्हतं, मला सांगितलं गेलं की कोल्हापूर मधून एक ट्रेन जाणार आहे अयोध्येला, तिथं VC वरून उद्घाटन करायचं आहे इलेक्शन पूर्वी. आणि अशा योजना ज्या केलेल्या त्याची अंमलबजावणी झाली. विशेष रेल्वेने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, इतर 9 शहरातून तीर्थ यात्रा सुरू झाली आणि 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला. एसटी मध्ये नागरिकांना देखील प्रवास आम्ही मोफत केला. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले. 7 लाख नवीन बचत गट स्थापना करून त्याचा रिव्हॉल्विंग फंड 15,000 होता. सभापती महोदया तो 30,000 आपण केला. 1.25 लाख सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली. 12,80,000 महिला त्याच्यामध्ये आहेत. या योजना ज्या केलेल्या आहेत, जे तुम्ही म्हणालात की काय केलं सरकारने, फक्त तोंडाला पानं पुसली, एवढ्या योजना आम्ही राज्यात 13,11,000 महिला लखपती दिदी झाल्यात. त्यांची संख्या 50 लाखावर न्यायची आहे. हे टार्गेट आमचं आहे, हे टार्गेट पुढचं आहे आणि म्हणून ते आम्ही नक्की अचीव करणार. लाडक्या बहिणींना सक्षम करणारे असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच या निवडणुकीतला विजय हा आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे असं मी मुद्दाम नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून बहिणींना आणखी सक्षम करण्याचा निर्णय जो आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार घेईल याची गॅरंटी मी देतो, याची खात्री मी देतो. आणि म्हणून बहिणीप्रमाणे सरकार बळीराजाचं आहे. शेतकरी हा तर अन्नदाता आहे, शेतकरी आपला मायबाप आहे आणि त्यांना देखील समर्थ करण्याचं, सक्षम करण्याचा अजेंडा या सरकारचा आहे. गेली 2.5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभे राहिलो. मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजनेतून जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना 7,781 कोटी रुपये माफ केले. 7.5 3 हॉर्स पॉवर, 4 HP, 5 HP, 7.5 HP पर्यंत झिरो बिल. आता झिरो बिल गेले लोकांना पोचले आणि म्हणून अंबादासजी संभाजीनगरला पण पोचले 0 बिल. आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारने केलेलं कामाचं याचं फलित आहे. आणि म्हणून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आपण अर्थसहाय्य दिलं. काही लोक म्हणाले काही पैसे दिले नाही, 2 हेक्टर पर्यंत आपण 5-5 हजार रुपये दिले. आणि हेही देखील शेतकऱ्यांच्या त्यांना काही मदतीचा हात मिळावा म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी आपण प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांना. विदर्भ आणि मराठवाड्यात 19 जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. दूध उत्पादकांना लिटर मागे 7 रुपयांचं अनुदान देऊन हा व्यवसाय जगवला. हे देखील आपण केलेलं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2.5 वर्षात सुमारे 45,000 कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण दिला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आकडेवारी काढून बघा, कृषी विभागाची आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये 45,000 कोटी 2.5 वर्षात तुम्हाला कधीच दिसणार नाही. आणि मग ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, अन्न नागरी पुरवठा अशा सगळ्या विभागाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या. शेतकऱ्यांना 16,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई आम्ही दिली. 1 रुपयात पीक विमा देणारं कुठलं सरकार आहे? 1 रुपयात पीक विमा योजना देणारं हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे. त्याचबरोबर 12,000 रुपये त्यांना वर्षाला मिळतात. 6,000 रुपये प्रधानमंत्री देतात. कुठल्या सरकारने 6,000 रुपये आपले टाकले?
आपल्या सरकारने 6,000 रुपये आणखी टाकले, 12,000 रुपये त्यांना वर्षाला शेतकऱ्यांना मिळू लागले. आणि म्हणून याचबरोबर काजू, संत्री, हळद अशा उत्पादनांवर प्रक्रिया केंद्र आपण सुरू केली. विविध शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित करून शेतकऱ्याला आम्ही मजबूत करतोय, शेतकऱ्याला सक्षम करतोय. शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला सोलर पंप, ही योजना आपण सुरू केलेली आहे. दिवसा वीज देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारचा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही, तोंडाला पानं पुसली नाहीत. बळीराजाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध होतं आणि आताही पुढे पण कटिबद्ध राहील. आणि त्याचबरोबर जिथे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या होणं हे दुर्दैवी आहे, हे मनाला वेदना देणार आहे, दुःख देणार आहे. आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सिंचन क्षमता निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. वैनगंगा, नळगंगा, नारपार, गिरणा, दमनगंगा, वैतरणा, गोदावरी, दमनगंगा, एकदरे, गोदावरी अशा 3 महत्वाच्या नदी जोड योजनांना आपण गती देऊन महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करतोय. अरे मराठवाडा वॉटर ग्रीड जे मगाशी मी म्हणालो ते आपण 2014ला सुरू केलं आणि 2019ला दुर्दैवाने बंद पाडलं. आणि म्हणून ते देखील आम्ही पुन्हा सुरू करतोय. आणि वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी 88,000 कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. 88,000 कोटी. आणि त्यामध्ये 4 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार आहे. आणि म्हणून ही जमीन सिंचनाखाली येणार आहे. मला सांगा की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किती सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली? 2.5 वर्षामध्ये फक्त 2. खोटं नाही बोलायचं आपण, 2. आणि आपल्या महायुती सरकारमध्ये 129 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम महायुती सरकारने केलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यामध्ये देखील 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड ते सांगितलं मगाशी तुम्हाला. आणि म्हणून मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख जी आहे ही पुसून टाकण्याचं काम महायुती सरकार या पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं टार्गेट आहे, हे आमचं टार्गेट आहे. आणि म्हणून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन कशी होणार? जसं देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. देशाला आर्थिक समाज सत्तेकडे नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आणि म्हणून आपला सहभाग $1 ट्रिलियन आपला आहे. परंतु नीती आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं 1 ट्रिलियन तुम्ही महाराष्ट्राचा विचार करताय, पण $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. मुंबई MMR मध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्रामध्ये जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे आपलं पोटेन्शियल आहे, जी कनेक्टिव्हिटी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. लोक इकडे उद्योग घेऊन येऊ लागलेत. आणि म्हणून ही राज्याची जी अर्थव्यवस्था आहे $1 ट्रिलियन करण्याचं हे देखील आज काही लोक सांगत होते हे दिवा स्वप्न आहे. मला वाटतं अंबादासजी बोलले वाटतं $1 ट्रिलियन तुम्ही काहीतरी 1000 बिलियन काय बोलले, पण $1 ट्रिलियन हे दिवा स्वप्न नाही. तुम्हाला मी सांगतो ही वस्तुस्थिती आहे. $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये आजची होऊ शकते. ही वस्तुस्थिती आहे. खोटं बोलून काय कुठं जाणार? आपण एक दुसऱ्याला समोरासमोर भेटायचं आहे. परंतु हा एकनाथ शिंदे कधी खोटं बोलत नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये ज्या योजना आम्ही बोललो त्या केल्या आणि त्या लोकांना मिळाल्या. शासन आपल्या दारीमध्ये लोक म्हणाले काय शासन आपल्या दारी, काय शासन आपल्या दारी. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या दारात गेलो आणि 5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला. आणि म्हणून ही बघा तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकाचं राज्य झालेलं आहे. 2.5 वर्षात मागच्या कर्नाटक आणि गुजरात पुढे गेलं होतं. पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा आपण पहिल्या नंबरला आणलं. आणि म्हणून याचा अभिमान तुम्हालाही पाहिजे. शेवटी महाराष्ट्र आपलं राज्य आहे. सत्ताधारी असू दे, विरोधी पक्ष असू दे, पण शेवटी राज्य आपलं आहे आणि राज्य आपलं पुढे गेलं पाहिजे. याची ही भावना प्रत्येकाची, तुमची असली पाहिजे, आमची असली पाहिजे. शेवटी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष देखील असला पाहिजे.
विरोधी पक्षाने जिथं जिथं सरकार कुठे चुकेल, कुठे त्रुटी राहील, नक्की तुम्ही सूचना करा, नक्की तुम्ही त्याच्यावर आक्षेप घ्या. परंतु जे चांगलं काम जेव्हा सरकार करत असतं तेव्हा आपण चांगल्याला चांगलं म्हणण्याची आपल्याला सवय असली पाहिजे, तेवढ्या मोठं मन असलं पाहिजे. आणि म्हणून आज एकूण मगाशी सांगितलं मी 52% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. रोजगार निर्मितीमध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आज आपण 10 लाख नोकऱ्यांचं टार्गेट ठेवलं. आज जर्मनी सारख्या देशामध्ये देखील जे काही विविध सेक्टरमध्ये मनुष्यबळ पाहिजे त्यांच्याबरोबर आपल्या सरकारने MOU केलाय. 4 लाख लोकांचा MOU केलाय, त्यातले 10,000 लोक आता कामाला मागितलेले आहेत. त्यामुळे हे देखील आपल्याला सांगतो मी, नीती आयोगाचं मगाशी मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून MMR क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपले योगदान आवश्यक आहे. विरोधी पक्ष म्हणून आपल्यालाही वॉइस आहे, आपल्यालाही सजेशन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आदरणीय मोदीजींनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा निर्धार केला आहे. आणि म्हणून या मुंबईला देखील, या महाराष्ट्र देशाचा ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून एक पॉवर हाऊस हे मुंबई झालं पाहिजे, महाराष्ट्र झालं पाहिजे, देशाला एक मार्गदर्शक ठरलं पाहिजे. महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका केंद्राने घेतली आहे. आणि म्हणून यामध्ये आपण जे पुढे जातोय याची माहिती मी या ठिकाणी देतोय. आम्ही मंत्रालयात बसून न काम करता राज्यभर फिरून जाऊ तिथं आमचं मंत्रालय, अशा भावनेतून आम्ही काम केलं. काल कोणीतरी म्हणालं, या ठिकाणी 2-3 मुख्यमंत्र्यांची नावं घेतली आणि म्हणाले एकनाथ शिंदे पण त्या ठिकाणी अर्जावर गाडीच्या बोनेटवर देखील सह्या करत होता. ही वस्तुस्थिती आहे. मी सांगतो, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माझ्याकडे समोर अर्ज आल्या ताबडतोब पेन काढून मी सही केली. 416 कोटी रुपये दिले 2.5 वर्षात. आणि महाविकास आघाडीच्या काळात किती दिले ते तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून यामुळे जवळपास 70-80 हजार लोकांचे प्राण वाचले. आणि म्हणूनच आम्ही या अगोदरचं सरकार काय काम करत होतं तेही आपल्याला माहित आहे. आणि म्हणून या आमच्या काळामध्ये मंत्रालयात लोक यायला लागले, गर्दी वाढली, लोकांची कामं होऊ लागली. आणि वर्षा निवासस्थान जे शासकीय आहे त्याच्यावर गर्दी ओसंडून व्हावू लागली. सर्वसामान्यांसाठी दरवाजे कायम उघडे केले. आणि म्हणून या ठिकाणी विश्वास लागतो. गेल्यानंतर काम होईल हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचं काम मोठं अवघड असतं. ते आम्ही केलं की इथे गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी देखील आम्हाला साथ दिली. मुख्यमंत्री सचिवालयात सभापती महोदया 100% ई-ऑफिस प्रणाली आम्ही सुरू केली. शासन आपल्या दारी सारखं मगाशी सांगितलं मी, त्याला शासन आपल्या दारी याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कॉच पुरस्कार मिळाला आपल्या महाराष्ट्राला. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाल्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या काळात मिळाला. महायुती सरकारच्या गेल्या 2.5 वर्षात मिळाला. केंद्राला देखील धन्यवाद देतो, प्रधानमंत्री महोदयांचं देखील अभिनंदन करतो. आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही केलं ते मनापासून केलं. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी देखील त्याचा उल्लेख केलाय. सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारणं, दुर्बल महिला, युवा, शेतकरी, कामगार, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणं हे आमचं धोरण होतं, ही आमची भूमिका होती. आणि आज महाराष्ट्रात 10 लाख कोटींची कामं, पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत. कोस्टल सुरू झाला, MTHL सुरू झाला, समृद्धी महामार्ग सुरू झाला. या ठिकाणी पूर्णपणे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, रायगडमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा मुंबई, MMR, पुणे, नाशिक, नागपूर शहरात 450 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. आणि म्हणून आज शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला देखील मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, तुम्ही म्हणालात पुढचं काय, पुढे बघा काय करतोय ते. पुणे रिंग रोड, अलिबाग विरार मल्टी मॉडल कॉरिडॉर, त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता हे आम्ही करतोय. सभापती महोदय, या राज्यामधून कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर आता 20-20 तास लागतात, 25 तास लागतात. 6 ते 7 तास, 8 तासामध्ये
कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात माणूस जाऊ शकतो अशा प्रकारचं ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय आणि म्हणून 7,000 किलोमीटरचं त्याचा DPR तयार आहे, त्याची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्य म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तुमचा 23,000 कुठं केले किलोमीटर रस्त्याची कामं